श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. आता उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे. सगळीकडे उन्हाळी कामं चालू झालेली आहे आणि आमच्या साईडला सांडगे वडे घालूनच सुरुवात केल्या जाते. पहिले मुहूर्त त्याचाच केला जातो, सांडगेच घातल्या जातात आणि मग आपण उन्हाळी काम करायला आपली सुरुवात होऊन जाते. त्यासाठी आता मी काय घेतलं आहे, मुगाची डाळ घेतली 1 किलो आणि हरभऱ्याची डाळ 1 किलो घेतली आहे. ते चांगले 4-5 तास भिजू द्यायची छान डाळी सगळ्या. मटकीची पण घातली तरी चालती, पण मी नाही घातली. आणि ह्या डाळी काय करायच्या, चांगल्या परत धुवून स्वच्छ करायच्या आणि मिक्सरवर दळायच्या. नाहीतर मग गिरणी असेल तर गिरणीतून दळून आणायच्या. गिरणीमध्ये पण खूप छान दळून देतात, बारीक असं देतात. डाळ अजिबात डाळ राहत नाही आणि त्याचे वडे पण खूप छान होतात आणि पटकन सुकून जातात ते वडे. हे बघा, इतकी छान डाळ दळून दिली होती ना, बारीक दळून दिली आहे छान. आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि लसूण आहे ना, तिथं गिरणीमध्येच नेला होता दळायला. हिंग घातलं आहे आणि लाल तिखट घालायचं. जिरं मिक्सरला असं बारीक फिरवून जाडसर ते टाकलं होतं मी. हे लाल तिखट टाकून घेतलं होतं. जिरं टाकायचं जाडसर आणि ते छान मग ते मिक्स करून घ्यायचं सगळं पीठ. छान सांडगे होतात त्याची पण, खूप मस्त होतात. आणि असे छोटे छोटे सांडगे तोडायचे. आता मी टेरेसवर टाकणार आहे सांडगे. तिथं काही व्हिडिओ झाला नाही माझा करून, कारण तिथं खूप ऊन होतं. असे छोटे छोटे सगळे सांडगे घालून घेतले. 1 किलो असे केले आणि 1 किलो खानदेशी पद्धतीचे केले. ते चाळणीवर झारतात आणि छान होतात. दोन्ही पण सांडगे खूप छान झाले. 1 किलोचे तसे केले आणि 1 किलोचे असे केले, पण दोन्ही पण सांडगे खूप छान झाले आणि पटकन वाळले. बघा, एका दिवसात ते सांडगे वाळले. हे बघा किती छान झाले. अर्धे तसे केले होते आणि अर्धे असे केले होते सांडगे. दोन्ही पण छान झालेले, चवीला तर खूप मस्त झालेले. याची ना रस्सा भाजी पण छान होती. हे बघा, गोळा केले होते, नंतर सावली आल्यावर अजिबात चिटकले नाही, काहीच नाही. आणि वाळले होते ते संध्याकाळपर्यंत, एका दिवसातच वाळून गेले. छान खणखण वाळले होते. आता सगळे संध्याकाळी गोळा केले, 2 दिवस उन्हात ठेवले. बस तिसऱ्या दिवशी तो ऊन द्यायची पण नाही गरज पडली. खूप छान कडक वाळले ते बघा. आणि कलर पण किती छान आला आहे त्याचा, खूप मस्त आला होता कलर. मस्त सांडगे झाले होते. याची रस्सा भाजी करतात, फ्राय भाजी करतात. टिफिनमध्ये देऊ शकतो आपण फ्राय भाजी करून. याची छान लागते. याची रस्सा भाजी पण खूप छान लागते आणि फ्राय भाजी पण खूप छान लागते याची. कसे झालेत माझे सांडगे मला सांगा. हे बघा, हे आपले पारंपरिक सांडगे आहेत. हरभऱ्याच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे गोल गोल करून घेतलं ते पण बघा किती छान वाळले. ऊन खूप पडायला लागलं ना, आता खूप ऊन पडतं. एका दिवसात तर वाळून जातात सांडगे. आणि कलर तर इतका छान आला आहे ना, खूप मस्त कलर आला आहे. चवीला पण खूप छान झाले. हे झालं असे 2 दिवस त्याला ऊन दिलं असं. हे खानदेशी पद्धतीचे आणि हे आपले पारंपरिक सांडगे. दोन्ही पण वाळून घेतले छान. 2 दिवस छान वाळवायचे आणि डब्यात भरून ठेवून द्यायचे. वर्षभर त्याला काहीच होत नाही, छान टिकतात ते सांडगे. फक्त 2 दिवस ऊन. हे काय खणखण एका दिवसात छान कडक वाळतात ते. दोन्ही पण सांडगे छान झाले आणि खूप मस्त झाले होते. भाजी पण याची खूप छान लागते सांडग्याची, खूपच मस्त लागते. आता उन्हाळी कामाला करायची सुरुवात. आता सांडग्यापासून सुरुवात केली. आता तुमच्याकडे कशापासून सुरुवात करतात ते पण सांगा. कसे झाले सांडगे ते पण मला नक्की सांगा.